पहिलाच बॉल, ओहो प्रचंड वेग होता इथे, बॉल अडवला गेला असता, परंतु मात्र बॉल पहिल्याच बॉल वरती थर्ड मॅन बॉल लाईनच्या पलीकडे येत आहेत 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे. चला लवकर लवकर आपण इथे फिल्डिंग जजेस करायचे, वेळ वाचवायचा आहे कारण आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे. आणि एका बाजूला आहे टीम मुक्ताई इंडियन्स, मुक्ताई नगर, त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळते श्रीराज सुपर किंग. टॉस जिंकलाय श्रीराज सुपर किंग संघाने, बॉलिंगचा निर्णय आमंत्रण बॅटिंगचं दिले. टॉपे झालाय, बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते, इथे विकेट येऊ शकते आणि विकेट आली आहे. या अगोदरच्या बॉलवरती चौकार, त्यानंतर मात्र अजय कोकणे यांचा अचूक मारा आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम मुक्ताई इंडियन्स, मुक्ताई नगर संघाला. पहिला गडी बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिला गडी बाद झाला आहे. चला लवकर फलंदाजाने लवकर दाखल व्हायचा सर, चला लवकर, वेळ वाचवा, वेळ वाचवायचा आहे कारण अंदर अनेक सामने आम्हाला घ्यायचे आहेत, त्यामुळे वेळेचं बंधन आपल्यावरती आहे. इथे जर पाहिला तर धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम मुक्ताई इंडियन्स, मुक्ताई नगर संघाला. पुन्हा एक वेळ अजय कोकणे, एक युवा गोलंदाज, आणखी एक वेळ. वाह काय बॉल होता, प्रचंड गती आहे अजय कोकणे यांच्याकडे, गती आहे आणि खरं तर गतीचा वापर करतात आणि गतीने या अगोदरचा विकेट सुद्धा त्यांना प्राप्त झाली आहे. यानंतर आपल्याला जर पाहिलं तर आणखी एक सामना पाहायला मिळेल, संघवी यांच्या विरोधामध्ये एरंडोल संघ असणार आहे. यानंतरचा सामना पांडव सुपर किंग एरंडोल आणि संघवी 11 पाचोरा या संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघांनी यानंतर तयार राहायचंय. वेळ इथे जर पाहिला तर आपल्याकडे निर्धारित वेळेमध्येच आपल्याला सामने सुरू करायचे आहेत, त्यामुळे तशा पद्धतीने तुम्हाला तयार राहावं लागेल. चला सामन्याला सुरुवात करायची, वेळ वाचवा. फिल्डिंग चेंजेस करत असताना लवकरात लवकर फिल्डिंग चेंजेस करा. निर्धारित तुमच्याकडे 30 मिनिटांचाच वेळ आहे 8 ओव्हरसाठी, त्यामुळे वेळ वाचवा लगेच. पुन्हा एक वेळ अजय कोकणे तयार बॉलिंगसाठी. ओ टॉपेज झालाय, इथेही विकेट येऊ शकते. कोण येते बॉलच्या खाली, इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केला जाईल. धक्का क्रमांक दुसरा लागतोय आदित्यच्या रूपामध्ये मुक्ताई इंडियन्स, मुक्ताई नगर संघाला. दुसरा गडी बाद. डीजे थँक्यू डीजे. दुसराही गडी बाद झाला आहे. खरं तर अजय कोकणे आणखीन एक जर पाहिलं तर वेगवान चेंडू टॉपेज झाला आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅचला कंप्लीट केलं जाईल. धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम मुक्ताई इंडियन्स, मुक्ताई नगर संघाला. चला सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा. हो, परंतु मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप, बाहेर हा बॉल पाहायला मिळेल, त्यामुळे इथे
बॅकफुटला जात दिशा देण्याचा प्रयत्न ते मिसफील्ड पाहायला मिळते. सिंगल धाव, दुसरा धावेचा कॉल होतोय परंतु वेळेस नकार दिलाय. इथे एका धावेच्या मदतीने खरं तर पाहिलं ना तर नक्कीच धावसंख्या पुढे सरसावेल. 7 धावेंवरती 2 गडी बाद. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा पाहायला मिळेल. काय बॉल आहे अक्षरशः जर पाहिलं तर अचूक टप्प्यावरचा मारा अजय कोकणे यांचा झालाय आणि इथे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 8 धावा 2 गडी बाद. पहिल्याच ओव्हरमध्ये अजय कोकणे यांच्या खात्यामध्ये 2 विकेट सुद्धा जोडल्या जातील आणि 2 महत्वाचे बॅटर आता बॅक टू द पवेलियन गेल्यात मुक्ताई इंडियन्स मुक्ताई नगर संघाचे. समाधान आले आहेत आणि कालच्या दिवसातला एक सर्वोत्तम झेल त्यांनी आपल्या फॉलो थ्रू मध्ये घेतला होता. समाधान पाटील पाहायला मिळतील बॉलिंग साठी. पहिलाच बॉल सिंगल धावेने सुरुवात. या ठिकाणी स्ट्राइक रोटेट होईल. किरण पाटील महादेव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. वाईटचा इशारा एक्स्ट्रा जोडला जाईल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या जरूर पुढे सरसावेल 10 धावेंवरती परंतु दुसऱ्या बाजूला पहिल्याच ओव्हरपासून दबाव टाकण्याचा प्रयत्न अजय कोकणे यांच्या गोलंदाजीमध्ये झालाय. समाधान पाटील त्याच पद्धतीने गोलंदाजी करतात. पुन्हा एक वेळ त्याच पद्धतीने चेंडू टाकलाय. समोर टाकलेला बॉल संयमाने खेळून काढला या बॉलला आणि या मॅच मध्ये मजा येईल बघा. दोन्ही संघ जर पाहिलं समान ताकदीचे आहे आणि टेबल टॉप करण्यासाठीचा प्रयत्न यावेळेला पाहायला मिळेल. त्यामुळे कशा पद्धतीने येणाऱ्या काही ओव्हर्स मध्ये हा सामना खेळवला जाईल याकडे सुद्धा लक्ष आहे. इथे पुन्हा एक वेळ अगदी पायाचा वापर केला आपल्या फिल्डिंग मध्ये. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये धावा वाचवल्या जातील. आणखी एक वेळ ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये इथे चूक झाली आहे आणि खरं तर चूक झाली. जिथे एकच धाव मिळायची तिथे 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या 12 धावांवरती 12. मुक्ताई इंडियन्स या मॅच मध्ये आमंत्रण बॅटिंगचं दिलं श्रीराज सुपर किंग संघाने मुक्ताई इंडियन्स संघाला. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट आल्याने समाधान पाटील त्या पद्धतीची बॉलिंग करू शकतात. त्यांना त्या बॉलिंगची धार दाखवावी लागेल. दुसऱ्या बाजूला विकेट आता इथे येऊ शकते. टॉपेज झालाय विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि धक्का क्रमांक 3 लागतोय टीम मुक्ताई इंडियन्स मुक्ताई नगर संघाला. आणखी एक गडी बाद. चला चला लवकर लवकर सामना खेळता ठेवायचा आहे. चला सर पाणी नंतर घेऊन या सर प्लीज. ऑन साइडला स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळून काढलाय. थोडासा जर पाहिला तर हा बॉल इथे एक धाव जोडली जाईल. 13 धावेवरती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती होत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 गडी बाद झाल्यात. महादेव यांच्या पायावरती टाकलेला बॉल फुलटॉस होता. तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय.
इथे एक धाव जोडली जाईल, दुसरेचाही प्रयत्न होतोय परंतु त्या ठिकाणी नकार. शेवटच्या बॉलवरती सिंगल 2 धाव्यांच्या मदतीने 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम मुक्ताई इंडियन्स मुक्ताईनगर 3 ओव्हर 2 ओव्हरच्या समाप्ती. हॅलो. हॅलो. इथे पुन्हा एक त्याच पद्धतीने बॉलिंग साठी पाहायला मिळतील आपल्याला अजय कोकणे. इकॉनॉमिकल राहिले आतापर्यंत जर पाहिलं तर 2 विकेट त्यांनी आपल्या नावी केल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये संघाचे 2 सलामीचे बॅटर आपल्या जाळ्यात फसवलेत अजय कोकणे यांनी. 2 गडी बाद त्यांच्या खात्यामध्ये आजच्या दिवसात पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्यात. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला 16 धावा धावफलकावरती 3 गडी बाद झाल्यात. अमोल साळवे पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडला. अमोल साठी पहिलाच बॉल इथेही आणि खरं तर मात्र बघा ज्या पद्धतीने खेळला अमोल यांनी तिथे बॉल खूप वेळ हवेत होता तो फिल्डर पासून थोडासा दूर. सिंगल धाव जोडली जाईल. 17 धाव फलकावरती होत आहेत. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला एक गती बघा काय गतीने बॉलिंग करतात अजय कोकणे आजच्या दिवसामध्ये. खरं तर पुरेपूर या खेळपट्टीवरती गतीचा वापर करत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचाच फायदा होतोय. यावेळेला टॉपेज झालाय. विकेट विकेट आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट अजय कोकणे यांच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धक्का क्रमांक 4 लागतोय टीम मुक्त इंडियन्स मुक्ताईनगर संघाला. आणखी एक गतीने हा बॉल पेश केला आणि गतीचा वापर करत असताना रफ्तार में गिरफ्तार आणखी एक फलंदाज बॅक टू दी पवेलियन. इथे आपल्या फॉलोथ्रू मध्ये वाह काय फिल्डिंग करता आहेत अजय कोकणे. आणखीन एक अचूक टप्प्यावरचा मारा. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळेल. 2 बॉल शेष आहेत या तिसऱ्या ओव्हरचे. 18 धावींवरती 4 गडी बाद झाल्यात. ओ हो वाडा बॉल पायात टाकला. फुलर लेनचा बॉल यॉर्कर लेन स्वरूपाचा बॉल आणि बांधून ठेवला या बॉलवरती फलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल टाकत असताना अजय कोकणेची धुवाधार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय बॉलिंग करतात अज्जू आजच्या या मॅच मध्ये. आतापर्यंत मात्र 12 धावा खर्च केल्या. 3 विकेट सुद्धा आपल्या नावे केल्यात. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला शेवटचा बॉल आहे तिसऱ्या ओव्हरचा.
आणखी एक वेगवान बॉल आहे तिथे जर पाहिलं तर स्क्वेअरला फिल्डर आहे. सिंगल धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. एका धावेच्या मदतीने तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 19 4 गडी बाद. इथे फिल्डर दोन फिल्डर पाहायला मिळतील. फिल्डिंग तेवढ्याच चांगल्या पद्धतीने केली गेली आहे. समाधान सॅम पुन्हा एक वेळ बॉलिंग साठी. वीस धावांवरती 4 गड आणि हाई बॉल. अक्षदा जर पाहिलं तर बॅटच्या खालून निघून गेलाय. वेगाने प्रचंड वेगाने निघून गेला हा बॉल. सॅम कालच्या दिवसामध्ये काय झेल पकडला होता या बॉलरने आपल्याच फॉलो थ्रू मध्ये, तशाच पद्धतीने बॉलिंग आज सुद्धा पाहायला मिळते. ते सुद्धा बॉल स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. पायाने हाताने अडवला जरूर, परंतु मात्र तिथे तिसऱ्या धावेचा कॉल होईल का. रनआउटची संधी आहे, परंतु 3 धावा पूर्ण होतील. 3 धावा पूर्ण या बॉलवरती पाहायला मिळतील. धावसंख्या 23-23. इथे सुद्धा बॉल हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाऊन आदळेल. तिथे कॅप्टन स्वतः एसपी होती आणि आज काय बॉलिंग त्याचबरोबर फिल्डिंग पाहायला मिळते श्रीराज सुपर किंग संघाच्या प्रत्येक खेळाडूकडून. प्रत्येक बॉलवरती सर्वजण सर्वस्व सोपून देत असतात, परंतु मात्र दुसऱ्या बाजूला मुक्ताई इंडियन्स मुक्ताईनगरच्या फलंदाजांना त्या पद्धतीची बॅटिंग करण्याची गरज आहे आणि ती बॅटिंग यावेळेला मात्र थोडीशी दूर पाहायला मिळते. आणखी एक डॉट बॉलच्या मदतीने इथे ओव्हरची होईल समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा धाव फलकावरती. 4 गडी बाद. टीम मुक्ताई इंडियन्स मुक्ताईनगर. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये काय फिल्डिंग पाहायला मिळते आहे. कोणती धाव इथे पाहायला मिळणार नाहीये. शेषराव पाहायला मिळतील बॉलिंग साठी. शेषराव पहिलाच बॉल निर्धाव चेंडू टाकला गेलाय. 5वा ओव्हर प्रगतीपथाला. 26 मात्र धावसंख्या धाव फलकावरती. 26.
आणखीन एक वेळ, आणखीन एक रफ्तार होती या बॉल मध्ये, पडल्यानंतर काटा बदलला, काटा किरी चेंडू पाहायला मिळतोय. 26 धावा धावफलकावरती, 26 धावसंख्या स्थिरावली आहे. मोठ्या फटक्यांची इथून फार गरज असणार आहे. खरं तर जेव्हा मोठे फटके येतील तेव्हा दबाव वाढेल गोलंदाजांवरती, तोच प्रयत्न करावा लागेल. आताही तोच प्रयत्न झालाय, परंतु मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र आताही सुद्धा पाहायला मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. मागचे 3 चेंडू 3 निर्धाव बॉल टाकले गेलेत. 26 धावांवरती धावसंख्या स्थिरावली आहे. 5वा ओव्हर प्रगतीपथाला, 5वा ओव्हर सुरू आहे आणि 5व्या ओव्हरच्या सुरुवातीलाच काय बॉलिंग पाहायला मिळते शेषराव यांची. पुन्हा एक वेळ आपल्याच फॉलोथ्रूमध्ये, इथे मात्र विकेट येऊ शकली असती तर बॉल पकडला गेला असता तर, परंतु मात्र एक धाव कंप्लीट होईल. 27 वर धावसंख्या जाऊन पोहोचेल. 2 बॉल शेष या 5व्या ओव्हरचे. अठ्ठावीस धावा, 28. शेवटचा बॉल या 5व्या ओव्हरचा पाहायला मिळेल. बॉलिंग साठी तयार आहेत शेषराव. निवृत्तीसाठी हा टाकलेला बॉल, परंतु मात्र दिशा भटकले. डाऊन दी लेग, एक्स्ट्रा जोडला जाईल आणि या एक्स्ट्राज वरती लक्ष द्यावं लागेल. खरं तर एक्स्ट्राज जे आहेत, एक्स्ट्राज कुठेतरी एखाद्या सामन्याला जिंकून देऊ शकतात आणि एक्स्ट्राज एखाद्या सामन्याला तुमच्यापासून दूर सुद्धा घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे एक्स्ट्राज वरती लक्ष देणं फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. डीपमध्ये फिल्डर आहे लॉंग ऑफला, त्यामुळे एक धाव जोडली जाईल एका धावेच्या मदतीने. इथे ओव्हरची होईल समाप्ती. तर ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 30 धावा धावफलकावरती. जर पाहिलं तर सरासरी 6च्या सरासरीने धावसंख्या बनवते टीम मुक्ताई इंडियन्स मुक्ताईनगर. 5 ओव्हर समाप्त, 30 धावा, 4 गडी बाद. आणि इथे आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती विकेट पाहायला मिळते आहे. चंद्रकांत मोरे आले आणि पहिल्याच बॉलवरती विकेट सुद्धा घेऊन आल्यात. धक्का क्रमांक 5वा लागतोय. बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा आपल्याला पाहायला मिळेल लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा. चंद्रकांत मोरे तयार होते बॉलिंग साठी. पहिलाच बॉल समोर टाकला आणि बॅकफुटला जात पंच करण्याचा प्रयत्न फिल्डरच्या हातामध्ये. अजय कुकने यांच्या हातामध्ये पहिला धक्का. या ठिकाणी पहिला गडी बाद आपल्या खात्यात करत असताना चंद्रकांत मोरे आल्याच त्यांच्याही खात्यामध्ये आता विकेट पाहायला मिळते. हा बॉल जर पाहिला तर इथे सिंगल धाव सहजतेने जोडली जाईल. सिंगल डबलचा खेळ होतोय आणि खरं तर इथून मोठ्या धावांची गरज आहे. मोठ्या धावा तुम्हाला कराव्या लागणार आहेत. ज्या वेळेला मोठ्या धावा कराल त्यावेळेला दबाव वाढेल. बॉल हवेत आहे, वर गेलाय आणि चंद्रकांत मोरे बॉलच्या खाली होते. कॅच ड्रॉप झालाय. आणखी एक विकेट येऊ शकली असती परंतु कॅच ड्रॉप. इथे सुद्धा
ओहो अपील आहे आणि विकेट विकेट मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 6 लागतोय टीम मुक्त इंडियन्स मुक्ताई नगर संघाला. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅकफुटला जात ऑन साइडला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता. या फटक्यावरती मात्र कोणतेही कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या ओव्हरचा. इथे मात्र कोणतीही धाव पाहायला मिळणार नाही. ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा 6 गडी बाद टीम मुक्त इंडियन्स. तर आपण स्टेक करायच्या स्टंपिंगसाठी तिसऱ्या पंचाकडे या ठिकाणी मागणी आहे. तर नॉट आउट असणार आहे. चला चला लगेच फिल्डिंग लावा. चला यानंतरचा होणारा सामना टीम पांडव सुपर किंग एरंडोल आणि सांगवी 11 पाचोरा. संघवी 11 पाचोरा आणि एरंडोल दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. यानंतर आपला लगेच सामना होईल. आणखी एक विकेट मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान पाहायला मिळते. भूषण पाटील यावेळेला पहिलाच बॉल भूषण पाटील यांच्यासाठी शरीराचा वेध घेणार होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडू शेष असणार आहेत या 7व्या ओव्हरचे.
32 धावा धाव फलकावर 32 धावा 32. चला चला कंटिन्यू करायचा सामना खेळता ठेवा. हो बॅटच्या खालून आणखी एक वेळ निघून गेला आहे. बॉल डॉट बॉल पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या 7व्या ओव्हरचा 32 धावा धाव फलकावरती. इथे फटका चांगला आहे. डीप मध्ये ऑन साइडला लॉंगॉनला फिल्डर आहे त्यामुळे एक धाव जोडली जाईल. ओव्हरची समाप्ती होईल. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा 33 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संघवी 11 पाचोरा टीमचे कॅप्टन आणि एरंडोल पांडव सुपर किंग संघाचे कॅप्टन कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन इकडे या. संघवी 11 पाचोरा आणि पांडव सुपर किंग्स दोन्ही संघाचे कॅप्टन कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. सुमित पटेल आता बॉलिंग साठी पाहायला मिळतील. चौतीस धावा धाव फटक्यावरती 34. बॅकफुटला जात चांगला खेळला फटका फिल्डर बॉल पर्यंत पोहोचता आहेत. अजय कोकणे आज मात्र जिकडे तिकडे अजय कोकणेच पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मध्ये तशा पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली आणि फिल्डिंग ही त्याच पद्धतीने पाहायला मिळते. 35 धावा धाव फलकावरती 35-35. 8वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. 5 बॉल बाकी असणार आहेत या पहिल्या डावातले. इथे भिरकावून देण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल येईल. चला यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन एरंडोल आणि पाचोरा. संघवी 11 एरंडोल पांडव सुपर किंग्स संघवी 11 पाचोरा दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी तयार राहायचं आहे. नंतर चला दोन्ही संघाचे कॅप्टन कृपया इकडे यायचं आहे. इथे एक धाव जोडली जाईल. 3 बॉल आणखी बाकी आहेत या पहिल्या डावातले. चला सामना खेळता ठेवा. वेळ वाचवायचा आहे. चला लवकर. निर्धारित वेळेमध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे. इथे विकेट येऊ शकते. विकेट मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील बाद होतील. धक्का क्रमांक 8 लागतोय 36 धावेवरती टीम मुक्त इंडियन्स मुक्ताई नगर संघाला. गती होती या बॉल मध्ये. खूप वेग होता आणि डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असणार आहे या इनिंगचा शेवटचा बॉल
धावसंख्या 36. वाईट बॉल एक्स्ट्रा जोडला जाईल. एक्स्ट्रा शेवटचा बॉल 37 धावा धावफलकावरती. आणि इथे विकेट येऊ शकते आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये. तर या विकेटने 9 गडी बाद होतील. 37 धाव्यांवरती 38 धाव्यांचं लक्ष आहे टीम श्रीराज सुपर किंग संघासमोर. 38 बनवायचे आहेत.
श्रीराज सुपर किंग या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ अचूक टप्प्यावरचा मारा करत टीम मुक्ताई इंडियन्स मुक्ताई नगर संघ या मॅचला डेप मध्ये घेऊन जाईल. चला सुरुवात करायची आहे. पहिलाच बॉल, नो बॉलचा इशारा. नो बॉल, पहिलाच बॉल, नो बॉल. नो बॉल प्लस 1. चला चला लवकर लवकर आपण सामना खेळता ठेवायचा आहे. चला लवकर. नो बॉलने सुरुवात या ठिकाणी. नो बॉल प्लस 1 धावा, एकूण 2 धावा जोडल्या जातील धाव फलकावरती. लोअर फुल टॉस, ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल धाव सोडली जाईल. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आता 3 वर जाऊन पोहोचेल. इथे जर पाहिलं तर 35 धावा करायच्या आहेत. त्या 35 धावा किती लवकर करतील हे सुद्धा बघण्यासारख्या. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर काय बॉलिंग करतायत या ओव्हरमध्ये. रनआउटचा चान्स. इथे मात्र बॉल पर्यंत पोहोचले नाहीये. आदित्य पाटील बॉलिंग वरती आहेत आणि आतापर्यंत जर पाहिलं तर आदित्य पाटील यांनी चांगली बॉलिंग केली आहे. कोणताही मोठा फटका खेळू दिला नाही. ही खासियत आहे मुक्ताई इंडियन्स मुक्ताईनगर संघाच्या गोलंदाजांची. ज्या पद्धतीने अचूक टप्प्यावरचा मारा ते करतात, सहसा मोठे फटके खेळू देत नाही आहे फलंदाजांना. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं त्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली. धावा बरोबर जर पाहिलं तर मागच्या दिवसामध्ये त्यांच्या बॅटमधून आल्या नव्हत्या, परंतु बॉलिंग अव्वल दर्जाची आहे या संघाकडे. समोर खेळलाय, फिल्डर आहेत तिथे. थोडंसं फंबल जरूर पाहायला मिळेल, परंतु एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 5 धावांवरती 3 बॉल झालेत या ओव्हरचे. अजून मोठा फटका एकही आला नाहीये. जागा बनवली प्रशांत इंगडे यांच्या बॅटमधून. पहिल्या धावा चौकार सोडला जातील आणि या चौकाराच्या साह्याने आजची पहिली बाउंड्री, वेलकम बाउंड्री प्रशांत इंगडे यांच्या बॅटमधून. आता सुद्धा इथे जागा बनवली. बॉल फिरला आहे आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल वेगाने ट्रॅव्हल करत असताना बॉल बॉन्ड लाईनच्या बाहेर आलाय चौकार. इथे सुद्धा एक समोर टाकलेला बॉल, रनआउटचा चान्स. नॉन स्ट्रायकिंग एंडला होता तो, फेकी स्ट्रायकिंग एंडला करण्याचा प्रयत्न. या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होईल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 13 धावा. 13 बिनबाद. एक वेगवान सुरुवात.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक, परंतु मात्र सरळ हातामध्ये विकेटचं पतन. संदीप पाटील कॅप्टन आज मात्र सस्त्यात बाद. दोन मात्र धावेंवरती पहिला धक्का लागतो आहे. 13 धावा धावफलकावरती जरूर आहेत, परंतु आपल्या वैयक्तिक 2 धावेंवरती संदीप पाटील बाद होतील. धावांची गरज आहे. 25 जरूर धावसंख्या इथून गरज आहे 41 बॉल मध्ये, परंतु प्रयत्न करतील का श्रीराज सुपर किंग संघाचे लवकरात लवकर सामना संपवण्याचा. कारण दुसऱ्या बाजूला पलटवार झालाय टीम मुक्ताई इंडियन्स मुक्ताई नगर संघाच्या गोलंदाजांकडून. ओहो, आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती विकेट. समाधान आज मात्र सॅम सस्त्यात बाद. गोल्डन डकचे शिकार या मॅच मध्ये धक्का क्रमांक दुसरा लागतोय 13 धावेंवरती. थँक्यू डीजे. आणि खरं तर एक मोठी विकेट आली आहे. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये समाधान बाद होतील. चला टॉस साठी यायचंय. टीम एरंडोल संघाचे कॅप्टन आणि संघवी 11 पाचोरा संघाचे कॅप्टन टॉस साठी या. टॉस आपण करायचंय. ऑन हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये महादेव पाहायला मिळतील. हॅट्रिक बॉल वरती पुन्हा एक वेळ आता चिराग सेठिया बॅटिंग साठी आहे. चिराग हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. 13 धाव धावफलकावरती झाल्यात. ते सिंगल धाव सहजतेने जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 14 धावा 14. 3 बॉल या ओव्हरचे झाल्यात. प्रशांत इंगडे या मॅच मध्ये प्रशांत इंगडे यांची बॅट चालणं फार महत्वाची असणार आहे. 15 धावसंख्या इथून 23 धावा करायच्यात 39 बॉल मध्ये. आता सुद्धा जर पाहिला तर थोडासा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळेल आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंधरा धावफलकावरती झाल्या. 23 आणखी बनवायचे आहेत. चला वेळ कमी घ्या. फिल्डिंग चेंजेस करत असताना वेळ कमी घ्या विनंती आहे आपल्याला. यावेळेला चांगला फटका आहे प्रॉपर टायमिंगने प्रशांत इंगडे यांच्या बॅट मधून डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे या 4 धावा जोडल्या जातील. चौकार आलाय. थँक्यू डीजे. पांडव सुपर किंग्स एरंडोल संघाने टॉस जिंकला. बॅटिंगचा त्यांचा निर्णय आहे. प्रथमतः गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल आपल्याला टीम संघवी 11 पाचोरा संघ. चला तर मॅच कडे वळूयात. आणखी इथून जर पाहिलं तर 19 धाव्यांची गरज आहे.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले, समोर खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल जर पाहिला तर निर्धाव चेंडू टाकला जाईल. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 19 धावा, 36 बॉल आणि 19 धाव्यांची गरज. हॅलो, आता 3 धाव्यांची गरज आहे. 3 मात्र धाव्यांची गरज. क्षमा असावी, लाईट नव्हती त्यामुळे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता. आता लाईट आली आहे. 3 धावा करायच्या आहेत. चला, 3 धाव्यांची गरज आहे.
यावेळेला बॉल इथे जर पाहिला तर दुसरा धाब्याचा कॉल होईल का आणि इथे रनआउटचा चान्स आणि 2 धावा कंप्लीट विजय मिळवला गेलाय आणि शकुंतला लावू